सगळं बोलायला काही वेळातच हा मोर्चा जो आहे तो आता गेटवेवर पोहोचेल आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत या ठिकाणी नेते जे आहेत ते सरकारला जाब विचारतील। गेटवेला कदाचित उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले मोर्चाला मोठी गर्दी होतीये, कार्यकर्त्यांची काय भावना आहे? लोकांचा, महाराष्ट्रातल्या जनतेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याबद्दल उद्रेक आहे। तो उद्रेक महाराष्ट्रात दिसून आणि आज मुंबईमध्ये दिसून आला आणि निश्चितपणे सरकार हद्दपार केल्याशिवाय हा उद्रेक आता थांबणार नाही। तुमच्यावरती टीका केली जाते की तुम्ही या घटनेचं राजकारण करताय। खरं तर त्या संदर्भात योग्य वेळ मी बोलेन। तर आपण पाहतोय की या ठिकाणी महाविकास आघाडीचा हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलाय। कार्यकर्ते तर गेटवेपर्यंत आता कार्यकर्ते आणि नेते आता पोहोचलेले आहेत। आपण थेट पाहतोय तर गेटवेला कदाचित हे नेते जे आहेत ते कार्यकर्त्यांशी संवाद साधू शकतात। तर उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचं ट्युनिंग या मोर्चामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं। हे सगळे नेते पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये गेटवे ऑफ इंडिया जो पोहोचल्यानंतर आतमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे, पुतळा आहे, तिथे अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर तिथे काही प्रमुख नेत्यांची भाषणं होतील। त्यावेळी उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि जे काही प्रमुख नेते आहेत ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि सध्या आपण पाहतोय की सगळे नेते जे आहेत ते गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। तरी थेट दृश्य जे ते आपण या ठिकाणी पाहताय आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीमध्ये म्हणजे खास करून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतभिन्नता असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या आणि त्या संदर्भातली काही माहिती सुद्धा समोर येत होती। मात्र या मोर्चाच्या माध्यमातून महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारे मतभेद नाही आहेत, आम्ही एकसंध आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न। आणि आता काही वेळातच शरद पवार सुद्धा या ठिकाणी पोहोचतायत। काही अंतर शरद पवार जे आहे ते चालत होते, त्यांच्यासोबत शाहू महाराज सुद्धा होते, मात्र त्यानंतर ते गाडीमध्ये बसले आणि आता शरद पवार हे गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी पोहोचतात। तर काही क्षणातच आता हा मोर्चा गेटवेवर पोहोचेल, नेते त्या ठिकाणी पोहोचतील, कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येनं मोर्चामध्ये या कार्यकर्ते सहभागी झाले होते। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं हे शक्ती प्रदर्शन। तर आता उद्धव ठाकरे, नाना पटोले आपण या ठिकाणी पाहतोय काही वेळातच आता ते गेटवेला पोहोचतील। त्यानंतर आज बोलताना कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार सरकारवर कसा हल्लाबोल करतात पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर या मोर्चाला उत्तर म्हणून राज्यभरामध्ये भाजपनं देखील आंदोलन छेडलेलं आहे। या ठिकाणी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांचा निषेध देखील भाजपकडून केला जातोय। या सगळ्या प्रकरणाचं राजकारण केलं जातंय असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। तर महाविकास आघाडीकडून भाजपला शिवरायांचा पुतळा कोसळला या संदर्भात जाब विचारला जातोय, तसंच सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले। मूर्तिकार आपले जो आहे तो अजूनही फरार आहे, त्याला अजूनही पोलिसांनी अटक केलेली नाही, त्याचा शोध अजूनही सुरू आहे। बांधकाम सल्लागाराला अटक करण्यात आलेली आहे। 5 सप्टेंबर पर्यंत त्याला कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। मात्र असं असलं तरी आपटेचे कनेक्शन हे ठाण्याशी आहे तसा थेट आरोप संजय राऊत यांनी केलेला होता आणि त्यांचा रोख श्रीकांत शिंदे यांच्याकडे होता। मात्र या सर्व आरोपांचं खंडन जे आहे ते महायुतीकडून करण्यात आलेलं आहे आणि दोषींवर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल असं महायुतीच्या नेत्यांकडून सातत्यानं सांगितलं जात आहे। मोदींनी स्वतः माफी मागितली, आणखी काय हवं असं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं होतं। महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच नाही पोहोचली, कोण राजकारण करते? अरे शरम असेल तर थोडा लज्जा असेल थोडी तुम्हाला तर राजीनामा द्या। 236 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट देता, मित्राला देता, 6 महिन्याचा अनुभव काय? 6 महिन्यामध्ये पुतळा बनवतो। अरे आम्ही बघा देशाचे पंतप्रधान नेहमी पंडित जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख करतो। पंडित जवाहरलाल नेहरू उद्घाटन केलेला प्रतापगडचा आजही शिवछत्रपती महाराजांचा पुतळा जो आहे तो दिमाखात उभा आहे। परंतु आता की हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतायत आणि आपण पाहतोय की एक एक करून आता हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाचा। तर आपण इथे पाहतो की शरद पवार आणि शाहू महाराज देखील आता या मोर्चामध्ये चालताना, तर एकीकडे उद्धव ठाकरे, नाना पटोले देखील। तर काही अंतर जे आहे ते शरद पवार आणि शाहू महाराज गाडीतनं इथे आले होते, मात्र आता गेटवे पर्यंत पुन्हा एकदा ते या मोर्चामध्ये सहभागी झालेत। शरद पवार आणि शाहू महाराज स्वतः आता या मोर्चामध्ये चालतात। गेटवे ऑफ इंडियाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाणार आहे। नतमस्तक महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी होतील आणि एक छोटेखानी सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। यावेळेला बोलताना महाविकास आघाडीचे नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
मोर्चामध्ये सहभागी झालेले हे कार्यकर्ते नसून हे शिवप्रेमी आहेत असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेत। हातामध्ये भगवा झेंडा घेतला गेलाय, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती हातामध्ये आहे, काळे फलक या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आहेत आणि सरकारचा निषेध केला जातोय। आणि आता नेते गेटवे पर्यंत पोहोचतायत। या मोर्चाला खरं परवानगी नव्हती, मात्र पोलिसांनी कुठेही मोर्चा अडवला नाही। गेटवे पर्यंत हा मोर्चा जाऊ देण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि आता मोर्चा गेटवे पर्यंत पोहोचतोय। स्वतः शरद पवार शाहू महाराज देखील आता चालत गेटवेकडे निघालेले आहेत। महाविकास आघाडीनं राज्यभरामध्ये जोडे मारो आंदोलन केलं। एकीकडे नेते या मोर्चामध्ये मुंबईत सहभागी झाले, तर राज्यभरामध्येच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलन करतात। तर आता महाविकास आघाडीचा हा मोर्चा गेटवेला दाखल झालेला आहे आणि सगळे नेते आपण या ठिकाणी एकत्र पाहतो। तर गेटवेला आता या ठिकाणी हा मोर्चा पोहोचलाय। उद्धव ठाकरे, नाना पटोले तसंच सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, शरद पवार, छत्रपती शाहू महाराज गेटवेला आता दाखल झाले आहेत आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ते नतमस्तक होते आणि त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवादही साधतील। आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर आपण पाहतो की हुतात्मा ते गेट ऑफ इंडिया पर्यंत हा सगळा मोर्चा जो आहे त्या ठिकाणी पोहोचला आणि आता उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तरी दृश्य जे ते आपण या ठिकाणी पाहता, आता काही मिनिटांमध्येच महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ पोहोचतील। उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि आता शरद पवार सुद्धा पोहोचतील। महाविकास आघाडी जी आहे ती या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक झालेली आहे। सरकार विरोधात मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती, हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, काळे फलक हातामध्ये घेऊन या मोर्चामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी झाले। एकीकडे विधानसभा निवडणुकांची तयारी, जागा वाटप आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारला देखील वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरलं जातं। याआधी बदलापूरचा मुद्दा, त्यानंतर आता मालवणचा राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा मुद्दा, यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला चांगलंच घेरलेला आणि आता उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे गेटवेला पोहोचले। शरद पवार आणि शाहू महाराज आता काही क्षणात या ठिकाणी पोहोचले। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नेते नतमस्तक होते। हा मोर्चा आता गेटवेला या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे। प्रमुख जे नेते आहेत त्यांना या पुतळ्यापर्यंत सोडलं जाते। पोलिसांनी अगोदरच स्पष्ट केलेलं होतं की गेटवे ऑफ इंडिया ज्या ठिकाणी छोटेखानी सभा होणार आहे त्या ठिकाणी प्रमुख नेत्यांनाच जे आहे ते सोडलं जाईल, सर्व कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडलं जाणार नाही, हे पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। आज सकाळपर्यंत या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती, मात्र काही वेळापूर्वीच त्यांच्याकडून या मोर्चाला परवानगी देण्यात आली आणि